गोविंद शिल्प घेऊन येत आहे 79 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टँड खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नळ योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टीलवर पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, नागपूर रोड, पंढरपूर। महाराष्ट्र राज्य हे उद्योग क्षेत्रामुळे 1 ट्रिलियन अर्थव्यवस्थेकडे यशस्वीपणे वाटचाल करीत आहे। त्यामुळे उद्योगांना पाणी पुरवठा, वीज, रस्ते व कनेक्टिव्हिटी, पर्यावरण मंजुरी, वन परवानग्या, मजूर कायदे, जमिनीचे वाटप या सर्व सोयी सुविधा तात्काळ उपलब्ध करून दिल्या पाहिजेत। उद्योगधंद्यांना सर्व परवानग्या ऑनलाईन मिळाल्या पाहिजेत। यासाठी मैत्री पोर्टल एकीकृत करून त्यावर सर्व परवानग्या द्याव्यात। त्याचबरोबर उद्योजकांना शासकीय विभागासंदर्भात काही अडचणी असतील तर त्या संदर्भात निनावी तक्रार करण्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी, असे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले। मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या विविध विषयांशी संबंधित मुद्द्यावर बैठक झाली। या बैठकीस महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे तसेच सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्र सिंहराजे भोसले, राज्यमंत्री आशिष जयस्वाल, राज्यमंत्री मेघना बोर्डीकर, मुख्य सचिव राजेश कुमार यांच्यासह अन्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की उद्योगांकरता त्यांच्या मागणीप्रमाणे जलसंपदा विभागाने पाणी उपलब्ध करून द्यावे। माजलगाव, दिघी, बुटीबोरी, चामोर्शी, गडचिरोली, जयपूर, छत्रपती संभाजीनगर तसेच आणि पीएम मित्रा अमरावती येथे वीज एस्टॅब्लिशनच्या उभारणी कामाला प्रथम प्राधान्य देण्यात यावे। उद्योगांसाठी वीज वहन आणि देखभालीच्या समस्यासंदर्भात वेगळी व्यवस्था करण्यात यावी। पर्यावरण विभागाच्या सर्व परवानग्या मैत्री या पोर्टलवर ऑनलाईन उपलब्ध करून द्याव्या। त्याचप्रमाणे सार्वजनिक बांधकाम विभागाने शेंद्रा बिडकीन मार्गे समृद्धी महामार्गाला जोडण्यासंदर्भात कार्यवाही करावी। नवीन उद्योगांनी बुटीबोरी येथे जास्त पसंती दिली असल्याने या भागातील रोड कनेक्टिव्हिटी तात्काळ करण्याचे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले। राज्यातील उद्योगांना कन्सेंट टू इस्टॅब्लिश व कन्सेंट टू ऑपरेट परवानग्या वेळेवर मिळाल्या पाहिजेत, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की उद्योगांना लागणाऱ्या अनावश्यक परवानग्या बंद कराव्यात। उद्योग प्रतिनिधींच्या अनाहूत तपासण्या बंद कराव्यात। उद्योगांना जमिनी संदर्भात निर्णय आणि परिपत्रक ते सुधारित करून एकत्रित करण्यात यावे। उद्योगांमध्ये काम करणाऱ्या कामगारांसाठी स्वतंत्र कार्यपद्धती निश्चित करण्यात यावी, असे निर्देशही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले। फडणवीस म्हणाले की महाराष्ट्राच्या ज्या भागात MIDC आहेत त्या भागाला औद्योगिक नगरीचा दर्जा देण्यात यावा। औद्योगिक नगरीचा दर्जा देण्यात आल्याने दुहेरी करासारखी समस्या निकाली निघेल। उद्योगांना देण्यात येणारे पात्रता प्रमाणपत्र ऑनलाईन देण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या। यावेळी मुख्यमंत्री महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या जमिनीच्या संपादनासंबंधी तसेच विविध औद्योगिक प्रकल्पासाठी सुरू असलेल्या व प्रस्तावित भूसंपादन प्रक्रियेचा सविस्तर आढावा घेतला। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा।